आरोग्य विभागातील वाहन घोटाळ्यात गोंधळ पाहायला मिळतो। कारण नव्या ठेकेदारांच्या नावाखाली जुन्या ठेकेदारांचं उखळ पांढरं झालेल्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने जुने ठेकेदार मालामाल झाले। झी 24 तासच्या SIT कडून घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यात आलाय। आरोग्य विभागाच्या वाहन घोटाळ्यात रोज नवनवीन कारनामे समोर येत आहेत। झी 24 तासनं बातमी दाखवल्यानंतर सध्याचा जो नवा कंत्राटदार आहे तो कंत्राटदार कागदावरच असल्याची माहिती समोर आलेली आहे। 2019 साली ज्या 7 कंत्राटदारांनी ठेका घेतला होता तेच कंत्राटदार आजही कार्यरत असल्याची माहिती समोर आलेली आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। आरोग्य विभागातल्या वाहन घोटाळ्यात गोंधळात गोंधळ। नव्या ठेकेदारांच्या नावाखाली जुन्या ठेकेदारांचं उखळ पांढरं। अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं जुने ठेकेदार मालामाल। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य मिशन मध्ये झालेला वाहन घोटाळा झी 24 तासच्या SITनं उघडकीस आणला। या घोटाळ्याच्या मुळाशी जाताना या प्रकरणात मोठा घोळात घोळ घातल्याचं लक्षात आलं। मुळात कोणतंही कंत्राट एका वेळी एकालाच देता येतं, पण आरोग्य विभागातल्या भ्रष्टाचारी बाबूंनी वाहन पुरवण्याचं कंत्राट एका वेळी दोघांना देण्याची किमया साधली। आरोग्य विभागात 2019 पासून वाहन पुरवठ्याचं कंत्राट देण्यात आलं। हे कंत्राट लोकसेवा सुशिक्षित बेरोजगार सेवा कोऑपरेटिव्ह सोसायटी, स्वामी विवेकानंद स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, श्री दत्त ट्रॅव्हल्स, ईश्वर ट्रॅव्हल्स, सय्यद सिकंदर सय्यद अमर टूर ट्रॅव्हल्स, श्री अष्टविनायक ट्रॅव्हल्स, महालक्ष्मी एंटरप्राइजेस या कंपन्यांच्या नावे असल्याची माहिती हाती आली आहे। 7 कंत्राटदारांच्या मुदतवाढीनंतर हाती काम असताना सुद्धा डिसेंबर 2024 मध्ये पुन्हा नव्यानं 1213 वाहनांच्या कंत्राटाचा घाट घालण्यात आला। टेंडर प्रक्रियेत पात्र ठरलेल्या ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली जाते, त्याच्यासोबत ॲग्रीमेंट केलं जातं, याशिवाय त्याच्याकडून बँक गॅरंटीही घेतली जाते। आरोग्य खात्यात वाहन पुरवठ्यासाठी महाराष्ट्र विकास कंपनी ग्रुपकडून ही सगळी प्रक्रिया करून घेण्यात आली। त्यानंतर त्यांना कामाचा आदेशही देण्यात आला। मात्र त्याआधीच आरोग्य खात्यातल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जुन्या ठेकेदाराला मुदतवाढ दिल्याचं उघडकीस आलंय। अर्थात या सगळ्यात नवा गोंधळ पुढे आलेला आहे। नवं कंत्राट देण्याची सगळी तयारी होत असताना जुने कंत्राटदार मात्र कायम होते। 2019 ते 2022 मध्ये वाहन पुरवठ्याचं 7 कंपन्यांना कंत्राट दिलं होतं। या कंपन्यांना डिसेंबर 2023 मध्ये मुदतवाढ देण्यात आली। एक कंत्राट सुरू असताना MVG कंपनीला पुन्हा कंत्राट देण्यात आलं। एवढंच नव्हे तर MVG कंपनीकडून बँक गॅरंटीही घेण्यात आली। आता नव्या ठेकेदाराला अंधारात ठेवून जुने ठेकेदार महिन्याला 4 कोटींची बिलं काढत असल्याची माहिती समोर आली। ठेकेदारांच्या भ्रष्टाचाराच्या खेळात वाहनांची संख्या मात्र अपुरी आहे। राज्यात अनेक ठिकाणी बालकांची नियमित तपासणी होत नसल्याची माहिती समोर आली। आरोग्य विभागात कंत्राटदार एक आणि रस्त्यावर धावणारी वाहनं दुसऱ्या ठेकेदाराची असा सगळा सावळा गोंधळ सुरू आहे। या सावळा गोंधळाचा फायदा अधिकारी भ्रष्टाचाराची मलई ओरपण्यासाठी घेत असल्याचं सांगण्यात येते। जादूच्या वाहनांच्या मदतीनं अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा खेळ सुरू आहे का असा सवाल आता सामान्यांकडून विचारला जातोय। ज्ञानेश सावंत, झी 24 तास, मुंबई। तर ही मोठी माहिती आता समोर आलेली आहे। झी 24 तासनं बातमी दाखवल्यानंतर सध्याचा जो नवा कंत्राटदार आहे तो कंत्राटदार कागदावरच असल्याची माहिती समोर आलेली आहे। 2019 साली ज्या 7 कंत्राटदारांनी ठेका घेतला होता तेच कंत्राटदार आजही कार्यरत असल्याची माहिती समोर आलेली आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। नव्या ठेकेदारांचं नाव जुन्या ठेकेदारांचा डाव खरं तर हा समोर आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधिकाऱ्यांच्याच आशीर्वादानं जुने ठेकेदार मालामाल झाल्याचंही पाहायला मिळत आहे। आरोग्य विभागातील वाहन घोटाळ्यात गोंधळ झाल्याचं पुन्हा आपल्याला पाहायला मिळतंय। नवनवीन माहिती रोज समोर येत असतानाच आता झी 24 तासच्या SIT कडून घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यात आलाय। आरोग्य विभागाच्या वाहन घोटाळ्यात रोज एक अपडेट आपल्याला पाहायला मिळतंय, कारनामे समोर येत आहेत। तर आज सध्याचा जो नवा कंत्राटदार आहे तो कंत्राटदार कागदावरच असल्याची माहिती समोर आलेली आहे। 2019 साली ज्या 7 कंत्राटदारांनी ठेका घेतला होता तेच कंत्राटदार आजही कार्यरत असल्याची माहिती समोर आलेली आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ज्ञानेश। जादूची वाहनांच्या मदतीने अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा खेळ सुरू आहे का, नेमकं काय?
रुबीन, आपण गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने आरोग्य खात्याचे टेंडर, त्या संदर्भातल्या नियम, अटी शर्ती आणि ठेकेदार कंपन्या या भोवतीचा जो काही वाद सुरू आहे तो रोज नव्या वळणावर जातो आहे. आपण काही दिवसांपूर्वी इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून आरोग्य खात्यामध्ये जे काही वाहन घोटाळा झाला त्याकडे लक्ष वेधलं महाराष्ट्राचं, आणि या संदर्भातलं आणखीन खोलवर जाऊन काम करत असताना एक बाब लक्षात आली की एकाच कामाच्या, म्हणजे जिथे लहान मुलांची तपासणी करायची आहे तिथे 2 ठेकेदारांना काम दिलेलं आहे. ज्या ठेकेदाराची मुदत संपेल आणि संपणार आहे हे कारण दाखवून टेंडर काढलं, संबंधित ठेकेदाराला महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनीला ते काम दिलं, त्यांना वर्क ऑर्डर दिली, ॲग्रीमेंट केलं, याशिवाय त्यांच्याकडून बँक गॅरंटीही घेतली. हे सगळी प्रक्रिया झाल्यानंतर महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनीच्या माध्यमातून काम करणं अपेक्षित होतं. मात्र ही सगळी प्रक्रिया होत असतानाच त्याच्या आधी आरोग्य खात्यातल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जुन्या 7 ठेकेदारांना मुदतवाढ दिली आणि त्यांच्या माध्यमातून काम सुरू ठेवलं. याशिवाय त्यांना महिन्याकाठी जवळपास 4.25 कोटी रुपयांची बिले दिल्याची नोंद आत्ता तरी दिसते आहे. निश्चितच यामध्ये कोणकोणाचं नाव पुढे येते त्या संदर्भात काही ताजं अपडेट आहे का? हे जुने कंत्राटदार कोण आहेत, नेमकं काय? जुने कंत्राटदार महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागामधून आलेले आहेत. या सगळ्या मंडळींनी संगणमत करून हे काम घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये महालक्ष्मी ग्रुप आहे, ईश्वर ग्रुप आहे, ईश्वर ट्रॅव्हल्स कंपनी आहे. या 2 कंपन्यांनी अन्य 5 लोकांना साथीला घेऊन महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे जिल्ह्यांनी आहे वाहनं पुरवायचं या संबंधीचं काम घेतलेलं आहे. मात्र आपण पाहिलेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये जिथे कुठेच वाहनं नाहीत, ज्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये 1231 वाहनं पुरवणं अपेक्षित होतं त्या ठिकाणी केवळ 125-150 वाहनं असावीत. मात्र तीही काही वेळा बंद राहतात, ती वेळेत येत नाहीत, अशाही त्या तक्रारी आहेत. त्यामुळे हे सगळं संगणमत, ठेकेदार असतील, अधिकारी आणि माजी मंत्री या सगळ्यांनी संगणमत करून केलेला हा प्रकार आहे. निश्चित. धन्यवाद ज्ञानेश ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत.